रंगोलीच्या बदल्यात चल जहाँ मन चले, दो पल के लिए सही कर जो मन करे, छोटी सी है जिंदगी। चल जहाँ मन चले, दो पल के लिए सही कर जो मन करे, छोटी सी है जिंदगी। हर दम को भूल के इन राह पर अब हम चल दिए, भीगी सड़कों पे चल के हम तो फिसल जाते हैं सागर की लहरों के जैसे, हम भी मचल जाते हैं।
करे, चल पड़ो तो कितना दूर, कितना करे, चल पड़ो तो कितना दूर, सपनों का बुना स्वेटर समोर, सफेद बादलों के पार मेरा जहां। निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी नरपती हयपती गजपती गणपती भूपती जळपती, पुरंदराणी शक्ती पृष्ठभागी, यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत, पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा, आचारशील विचारशील दानशील धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील सकळा ठाई, धीर उदार गंभीर शूर क्रियेसी तत्पर, इथे आलो की त्याच्यानंतर एकमेकांना शॉक द्यायचा, म्हणजे असं मस्त. बछडांनो
मावशी रागवते आणि झिंग मारते. मग तिथे बाजूला एक गाढव बसलेला असतो. गाढव बसलेला असतो, तो म्हणतो कारण की या मातीमध्ये अजूनही माती भिजवली जास्त नाही आहे, जास्त दिवस আদর আছে ক্লাসরুম, আছে চক, আছে টিচারের বক বক, আছি আমি নিজের মনে অন্তরীণ, আছে বইয়ের ভেতর ভূত, আছে মোঘল রাজপুত, ছেড়ে দিন আমাকে প্লিজ ছেড়ে দিন, আছে গভীর দীর্ঘশ্বাস, আছে শিক্ষার পরিহাস, আছে ফেল, আছে পাশ, বিরক্তি 12 মাস, ওরা বড় হবে চলবে গাড়ি, আর আমি কাটবো ঘাস, লা 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 आपल्यासोबत आहे रजनीकांत. नमस्कार, मी भाग्यश्री. आमच्या इथे समर कॅम्प सुरू आहे. त्या अंतर्गत आज डॉक्युमेंटरी फिल्म याची वर्कशॉप झाली. तर आम्ही एक डॉक्युमेंटरी फिल्म बनवली आहे. आमचा टॉपिक आहे ट्री लायब्ररी. नमस्कार. तर ट्री लायब्ररी या विषयावर अधिक माहिती घेण्यासाठी आपण इथे आलो आहोत आणि आपल्याला माहिती देणार आहेत रजनीकांत मेंढे सर.
नमस्कार सर. नमस्ते. नमस्कार. तर माझा प्रश्न असा होता की ट्री लायब्ररी हे संकल्पना तुमच्या मनात कशी आली? ट्री लायब्ररी ही जी संकल्पना आहे तर आपल्याला माहितीच आहे की आपण लायब्ररीमध्ये पुस्तकं वाचतो आणि त्याच्यामुळे आपल्याला ज्ञान मिळते. आपल्या परिसरामध्ये अनेक झाडे असतात, शाळेमध्येही अनेक झाडे आहेत, परंतु त्या सगळ्या झाडांची नावे मलाच काय तर बाकी अनेक लोकांनाही माहिती नसतात आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनाही ती माहिती सांगायला आम्हाला जरा अडचण जाते. त्यामुळे मी ही जी संकल्पना आहे ही या शाळेमध्ये सुरुवात केलेली आहे, ट्री लायब्ररी. या ट्री लायब्ररीची संकल्पना उद्यास याच्याचसाठी आलेली आहे की मुलांना झाडांविषयी अधिक माहिती मिळावी आणि म्हणून आम्ही ही जी संकल्पना आहे ती शाळेमध्ये सुरुवात केलेली आहे ट्री लायब्ररीची. आणि ट्री लायब्ररी ह्याचं उद्घाटन करण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या संस्था व तुमच्या सहकार्याने मदत केली? ट्री लायब्ररीची जी सुरुवात करण्यासाठी जे महत्त्वाची गोष्ट लागणार होती ते म्हणजे झाडं. कारण झाडं नसल्यास मी मुलांना त्या झाडांची माहितीही सांगू शकणार नाही. त्यामुळे आमचे काही मित्र रोटरी क्लबमध्ये आहेत, त्यांना मी विनंती केली आणि त्यांनी आम्हाला अनेक देशी 100 झाडं या ठिकाणी दिलीत आणि त्या झाडांसोबत आम्ही असे या प्रकारचे स्टिकर लावलेले आहेत की जे स्टिकर त्या झाडांविषयी सखोल माहिती सांगतात. सखोल म्हणजे काय तर त्या झाडाचं नाव, वैज्ञानिक नाव, त्याचा उपयोग, त्याचे औषधी उपयोग किंवा इतर व्यवहारामध्ये आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये त्यांचे काय उपयोग होतात ही सगळी माहिती अशी आम्ही स्टिकरमध्ये लावलेली आहे, चिपकवलेली आहे. तर माझा त्यांना हा प्रश्न होता की नमस्कार सर. हां नमस्कार. तर तुम्ही जी ट्री लायब्ररी निर्माण करता तर ती निर्माण करताना तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे अनुभव आले? अनुभव म्हणजे चांगलेही अनुभव आहेत आणि काही वाईटही अनुभव आहेत. आपण खरं म्हणजे ज्यावेळी आम्ही ट्री लायब्ररी स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता तर झाडं हे फार मला गरजेची होते. तर मग रोटरी क्लबला मी विनंती केली, त्यांनी मला झाडं दिली. ते आणणे हे सगळ्याच गोष्टी वाहून आणणे इथपर्यंत. त्यानंतर हे झाडं आम्हाला आधी आमच्याकडे जागा नव्हती, त्यामुळे आम्हाला त्यासाठी भांडे लागणार होते आपल्याला. तर ते भांडे आपण त्या ठिकाणी गोळा केले, स्क्रॅपमधून आणले, बकेट्स आणल्यात, त्या लावल्यात, नंतर त्यांना रंग दिलेत. हे अनुभव फार त्यावेळी मजेदार होते. तुम्ही सगळ्या मुलांनी त्यामध्ये फार हिरारीने सहभाग घेतला, सगळं तुमच्यामुळे हे पूर्णत्वास आलं. हे फार चांगले अनुभव मला त्यावेळी मिळाले. मला वाटते 1 वर्ष होत आहे आपण ही लायब्ररी स्थापन केली. त्यावेळी जे रोपं आपण ही झाडं बांधल्यात लावली होती ती मला वाटतं एवढी असतील, परंतु आज ते तुमच्या हाईट एवढी झाली. म्हणजे हा अनुभव पण, हा प्रवास पण फार चांगला होता. आणि हे सगळं जे पाहतोय आपण हिरवळ, तर याचं सगळं श्रेय जे आहे हे तुम्हा सर्व शालेय मुलांचं आहे. तुम्ही कष्ट घेतलेत याला वाढवण्यासाठी, जगवण्यासाठी पाणी टाकणे वगैरे वगैरे, त्याला खत टाकणे, वेळोवेळी काळजी घेणे, एखादं झाड मरत असेल तर त्याला कुठले औषध द्यावे, हे सगळं करणं हे तुम्ही केलेलं आहे. चांगलं यावा म्हणून. ओके, त्यानंतर 1 खालच्या साईडला 2 आणि 3. ओके, पाया 2 3. मान तुमची उजवी करून डावीकडे फिरली पाहिजे. 5 4 3 2 तेव्हा उठा. चला. पहिला पॉईंट आहे त्याला नाव आहे सावित्री पॉईंट. काय सावित्री नदीचा उगम इकडून होतो, इकडे जाते खाली वेस्टर्न घाटात. तिथून किल्ला दिसतो प्रतापगडाचा. त्याच्यानंतर एक दगड दिसेल, त्या दगडाचं नाव आहे कास्टल रॉक. किल्ल्याचं आता गेलं तर 1 किलोमीटर चालायचं आहे. किती हंटिंग पॉईंट शिकार करणे.
म्हणजे बघा तिकडं पाणी दिसतंय तिकडं, आणि हे समोर किल्ला दिसतोय का? प्रतापगड आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. पाच सेकंदानंतर परत येतो. तुमचे सर म्हणतील भारत माता की, तुम्ही जय म्हणायचं आणि गप बसायचं. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी नरपती हयपती गजपती गणपती भूपती जळपती पुरंदराणी शक्ती पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकळा ठाई धीर उदार गंभीर शूर क्रियेसी तत्पर